आणखी एक मोठी बातमी आहे। नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 26 तारखेला होणार अशी चर्चा होती, मात्र आता सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवरती पडणार असल्याचं समजतंय। यामागे 2 ते 3 महत्त्वाची कारणं आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार पूर्ण बहुमताचं सरकार असल्यानं कोणतीही घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊनच सरकार स्थापन करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यानंतर अमित शहा आणि शिंदे फडणवीस अजित पवार यांच्यामध्ये एक बैठक होईल आणि मग त्यानंतर या तिघा नेत्यांचा शपथविधी होईल असं कळतंय। त्यामुळे 27 किंवा 29 तारखेला सत्ता स्थापना होण्याची शक्यता आता वर्तवली जाते। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। अक्षय, नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 1-2 दिवसांमध्ये होईल अशी चर्चा होती, परंतु आता तो लांबणीवरती पडणार आहे। काही महत्त्वाची कारणं आहेत, विश्लेषण काय नेमकं? महत्त्वाची कारणं आहेत, याच्यामध्ये वेगवेगळी कारणं आहेत आणि या कारणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग झालेली नाही आहे भाजपची आणि पार्लमेंटरी बोर्ड जे भाजपचं आहे तेच अंतिम निर्णय घेतं। त्याच ठिकाणी ठरणार की भाजपचा मुख्यमंत्री असणार की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणार की अजितदादा असणार। अजूनही या संदर्भातली बैठक न झाल्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री नेमका कोण याच्यावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही आहे। त्यामुळेच ज्यावेळी ही पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होईल त्याच्यानंतर राज्यातले तिन्ही महत्त्वाचे नेते म्हणजे शिंदे, फडणवीस आणि पवार यांची अमित शहांबरोबर बैठक होईल आणि अमित शहाच ठरवतील की अंतिम मुख्यमंत्री हा कोण असणार आहे आणि त्याच्यासोबतच उपमुख्यमंत्री हे कोण असणार आहेत। त्यामुळे 26 तारखेला जो एक कल होता किंवा जे सांगितलं जात होतं की 26 तारखेला शपथविधी होईल किंवा 25 तारखेला शपथविधी होईल, 26 तारखेला शेवटचा दिवस आहे, तर ते तसं नाहीये। 26 तारखेला जरी सरकारचा कार्यकाळ संपलेला असला, मुदत संपलेली असली तरी देखील मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काही दिवस काम पाहतील, कारण की पूर्ण बहुमताचं सरकार आहे। दुसरा पक्षच या ठिकाणी सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी उरलेला नाहीये, त्यामुळे इतर कोणते पर्याय या ठिकाणी लागू होत नाहीत असं काही लोकांचं म्हणणं आहे, तज्ज्ञांचं म्हणणं आहे, सूत्रांचीही माहिती आहे। त्यामुळे सध्या तरी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काही दिवस काम बघत असतानाच बॅक टू बॅक सगळे निर्णय घेतले जातील। सुरुवातीला मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचे शपथविधी जे आहेत ते पार पडले जातील। त्याच्यानंतर राज्यातले तिन्ही नेते एकत्र बसून उर्वरित जे मंत्रिमंडळ आहे त्यांच्या संदर्भात चर्चा करतील, वाटाघाटी करतील आणि जर गरज पडली तर पुन्हा एकदा अमित शहांना यामध्ये इन्व्हॉल्व केले जाईल आणि मंत्रिमंडळाची खाते वाटप कोणाला किती व्हावं, किती खाती जातील याच्या संदर्भात निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर राज्याचं मंत्रिमंडळ बसेल आणि या सगळ्या गोष्टीसाठी 27 ते 28 तारीख उजाडू शकते किंवा 29 तारीख उजाडू शकते। त्यामुळे या 26 तारखेला अक्षय तुम्हाला थोडंसं थांबवतो आपल्या टीव्ही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।